आणि राज्यव्यापी ही सर्व नेते मंडळी जाऊन फिरून आलेत। या अगोदर आमदारांची समिती केली सरकारने, फक्त भाषण केली, मत मागितली आणि नंतर तोंडाला पाणी पुसण्याचं काम चाललेलं आहे। मुंबई शहरामध्ये घर हे शक्य आहे, हे देऊ शकतात, तरी देखील मनस्थिती मानसिकता सरकारची नाही। आणि म्हणून यासाठी सर्व राज्यव्यापी आंदोलन केल्या किंवा भेट केल्यानंतर सर्व गिरणी कामगारांचं म्हणणं झालं की आपण एक धडक मोर्चा या अधिवेशनामध्ये घ्यायला पाहिजे। म्हणून त्याची सुरुवात ही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो। मोर्चा निघालेलाच नाहीये 2011 नंतर, सर्व संघटना एकत्र आली नव्हती 2011 नंतर। आज पहिल्यांदा आम्ही सर्व मंडळी हे आम्ही येतोय। अर्थात त्यातले काही आमचे सहकारी होते तेही आता त्यांना काहीतरी साक्षात्कार झालेला आहे की नाही मुंबईत घर मिळू शकत नाही, म्हणून त्यांना माथेरान फिरायला जायचंय, ते जाऊ द्या, काय आम्ही त्याच्यात जाऊ इच्छित नाही। परंतु ही जी मंडळी ज्या सर्व ज्यांनी एकमत केलं ते मुंबईत हे घर शक्य आहे, मिळू शकतो, करू शकतो, त्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आणि म्हणून हा आंदोलन मोठा होण्याची शक्यता नकारता येणार नाही। पण हे आंदोलन निवळ फक्त गिरणी कामगारांपुरता मर्यादित न ठेवता याच्यामध्ये राजकीय पक्षांनी पण सहभाग व्हायला पाहिजे। म्हणून आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी भेटतो। आज योगायोगाने पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला भेटले। नजीकच्या काळामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडी आणि वेळ प्रसंगी महायुतीच्या लोकांना आम्ही भेटू की बाबा या विषयावरती आम्हाला पाठिंबा द्या। नाही, या अगोदर कधीच आम्ही बोललो नाही, कारण प्रत्येक जण राजकीय वैचारिक किंवा विचारांनी वेगवेगळे तो आहे, तो अधिकार आहे आणि आम्ही याच्यात राजकारण अजिबात आणू इच्छित नाही आणि आम्ही कुणी ह्याच्यामध्ये नाही, कारण हा निस्वार्थी रीतीने आम्हाला हा लढा उभारायचा आहे, कामगारांच्या हितासाठी लढायचा आहे। आणि एका बाजूला ज्यावेळी मराठी भाषेच्या बद्दल एवढी आपण ओरड करतोय किंवा वस्तुस्थितीला बघून लोकांच्या मनामध्ये भावना आहे, त्याचीच भूमिका आणि प्रतिबिंब जर याच महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये जो गिरणी कामगारांनी जो मराठी माणसाने लढा दिला, तो मराठी माणसाला परत मुंबईमध्ये आणण्यासाठी जो स्वप्न आम्ही पाहतोय, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आम्हाला साथ द्यावी अशी आमचं म्हणणं आहे। भारतीय जनता पार्टीने पण आम्हाला या विषयावरती साथ द्यावी। नाही, सरकार घोषणा करतायत, मागच्या वेळी बोललो घोषणा हा देणार, कुठे देणार कशी देणार माहित नाही। आता उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, जरा सांगितलं 15 दिवसात अहवाल आणा, ते 15 दिवस अहवाल गेला हवेमध्ये गेला आणि त्याच्यानंतर एक बैठक नाही आणि तिकडे म्हाडाच्या लोकांनी डायरेक्ट ऍप चालू करून घेऊन हे आम्हाला मान्य आहे की नाही मान्य आहे असं म्हणून घेऊन डायरेक्ट लोकांना सॉफ्टवेअर वरती सोडून दिलं। म्हणजे धमकवलं जातोय 2024चा GRA घ्यायचं तर घ्या, नाही तर तुमचा अधिकार आम्ही काढून टाकू। कोण तुम्ही, कोणी अधिकार दिलं? या अगोदरच्या शासनाने कायदा केलेला आहे या गिरणी कामगारांना गरज आहे आम्हाला, तो कायद्याच्या आधारावरती आम्ही लढतोय। हा, त्यावेळी आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला मिळणारच नाही, काय नाही, आम्ही आशात नाही राहिलो असतो का? तुम्ही आमच्याकडनं फॉर्म भरून घेतले, मग 1,40,000 लोकांकडनं फॉर्म घेतले, आता 1,40,000ची संख्या 80 वर आली आहे। असं असताना बगल द्यायचं आणि कुठेतरी आम्ही देऊन टाकले, ते प्रायव्हेट बिल्डरकडनं। तो कोण चड्डा आहे मला माहित नाही आणि कोण कोणाच्या जवळ आहे याचं संशोधन केलं पाहिजे। तो चड्डा म्हाडाच्या कार्यालयात बसून घेऊन फॉर्म वाटतोय, 1,000 2,000 रुपये वसूल केले जातात गिरणी कामगारांकडनं। काय ठिकाणी मोर्चा कधी होणार आहे आणि काय रूप देणार? मोर्चा सर्व संघटना एकत्र आल्यात, अजूनही काही संघटना आहेत त्यांच्या मनामध्ये थोडंसं दुरावा आहे, तोही आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सर्व संघटना एकत्र येतील आणि सर्व संघटना एकत्र आल्यानंतर आम्ही भायखळ्यावरून मोर्चा काढणार आहोत आणि त्याचं एक टोक भायखळ्याला असेल तर दुसरं टोक आझाद मैदानाला असेल, असा न भूतो न भविष्यती असा मोर्चा आम्ही काढणार आहोत। मागणी काय पुन्हा तीच मागणी आहे, सरकार कुठे नसते, कुठे कमी पडते? सरकारचं काय मत आहे की ज्या मोकेश जागा आहेत मिलच्या त्या अदानी अंबानी यांना देऊन टाकायच्या आणि ज्या गिरणी कामगार जो फक्त भांडतोय त्याला कुठेतरी बाहेर हटायचं आणि त्यांना जे पैसे मिळवायचे, पैसे कमवायचे जे काय आहेत ते त्यांना फक्त जागा देत चालले आणि गिरणी कामगारांना बाहेर फेकायचं चालले। तर आमचं मत आहे की गिरणी कामगारांना एकवटलं आहे, एकजूट झालाय आणि हा गिरणी कामगार एकजूट झाल्यामुळे सरकारला नमवेल आणि सरकारकडून हक्क मागून गेले की आम्हाला मुंबईत घर पाहिजे।